नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी खायला चटपटीत आणि झटपट होणारी अंड्याची भुर्जी. अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी 10 मिनिटात होणारी आहे. त्यासाठी बघा इथे आपण पटकन रेसिपी सुरुवात करूया. इथे मी एक कढई तापत ठेवलेली आहे आणि मी इथे 4 ते 5 जणांसाठी भुर्जी बनवणार आहे. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 ते 2.5 पळी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं, त्यामध्ये घातला आहे कढीपत्ता. आता कढीपत्त्याची पानं छान तडतडली की यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा. तर कांदा हा बघा मी असा छान बारीक चिरून घेतलेला आहे. इथे मी 5 असे मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. ते या तेलामध्ये सर्व मी ते घालणार आहे. आणि आता हा कांदा जो आहे तो आपल्याला छान मस्त सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि इथे थोडासा वेळ लागतो कांदा फ्राय होण्यासाठी, पण हा सतत असा हलवत आपल्याला छान एकसारखा व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान. कधी भाजीला काय नसेल किंवा अचानक कोणी पाहुणे आले तर झटपट काहीतरी नाश्त्यासाठी देण्यासाठी हा अतिशय सोपा पदार्थ आहे भुर्जी अंड्याची. आणि मी या पद्धतीनेच बनवते. आता यामध्येच घातलेले आहेत मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून. आणि हिरव्या मिरच्याही छान कांद्याबरोबर व्यवस्थित तळल्या जातील. आता कांदा आणि मिरची पुन्हा असं छान व्यवस्थित मी परतून घेणार आहे. पाहू शकताय कांदा मऊ झालेला आहे. त्यामध्येच घातलेला आहे आता टोमॅटो. तर इथे मी 3 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत छान असे बारीक चिरून. आता टोमॅटोही घातल्यानंतर पुन्हा आपल्याला टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कसलेही तामझाम न करता अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे. आपण चपातीबरोबर, पावाबरोबर, कशाबरोबरही पटकन गरमागरम सर्व करू शकतो. आता हे बघा छान आपला व्यवस्थित टोमॅटोही मऊ झालेला आहे कांद्यामध्ये. आता यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद. आणि इथे घालायची आहे आपल्याला मिरची पावडर. तर इथे मी तिखटवाली मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा. आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. आता पुन्हा आपण हे छान मसाले जे आहेत कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पाहू शकताय मस्त रंग कांदा टोमॅटोला आलेला आहे छान व्यवस्थित. आता आपला कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता यामध्येच आपण घालणार आहोत अंडी फोडून. तर इथे मी 8 अंडी टोटल घालणार आहे भुर्जीसाठी. तुम्हाला जेवढी भुर्जी कमी जास्त बनवायची असेल त्याप्रमाणे तुम्ही अंडी वापरू शकता. इथे मी 4 ते 5 जणांसाठी बनवत आहे म्हणून मी इथे 8 अंड्यांचा वापर करणार आहे. तर आता इथे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. आणि सर्व अंडी यामध्ये अशी फोडून घालणार आहे. आता इथे मी सर्व अंडी फोडून घातलेले आहेत कांद्यामध्ये. आता गॅसची फ्लेम इथे हाय करायची आणि व्यवस्थित हे अंडं जे आहे आपल्याला ह्या कांद्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. असं या पद्धतीने हलवत पटापट आपल्याला मिक्स करायची आहे.
आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता इथेच आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर या स्टेजला घातली ना की मग कोथिंबीरीचाही छान चव, त्याची कोथिंबीरची चव जी आहे ती उतरते भुर्जीमध्ये. म्हणून आपली भुर्जी जी आहे जी तयार व्हायच्या अगोदरच कोथिंबीर त्याच्यामध्ये घाला. बघा तुम्ही, चव किती छान लागते. आणि आता आपण व्यवस्थित पूर्ण अंडे असे छान मोकळे आणि फडफडीत होईपर्यंत ही भुर्जी छान परतून घेणार आहोत. पाहू शकताय तुम्ही, आपली भुर्जी तयार झालेली आहे. अतिशय झटपट आणि एकदम मोकळी आपली भुर्जी तयार झालेली आहे. तुम्ही गरमागरम पावाबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता, जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे. अतिशय खायला चवदार आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण अंड्याची भुर्जी बनवली आहे. तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.